तर जाऊया सलामीची जोडी आपण पाहतो सागर लदगे आणि निनाद करारे. आणि अक्कलवाडी संघाकडून पहिलं षटक पहिला गोलंदाज संकेत लाभून पाहतोय. अफजल टिवाली चषक 2026 ही स्पर्धा आणि स्पर्धेचा 5वा दिवस 5वी रात्र आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू हलक्यात ग्लास केलं होतं, धोक्याची घंटा होती. चौथी धावण्याचा प्रयत्न ऑस्ट्राईकचा फलंदाज निनाद करत होता. मागच्या स्पर्धेमध्ये आमदार ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी, एका धावेने ज्याची सिरीज हुकली होती तो निनाद. नॉन स्ट्राईकला सागर लदगे स्ट्राईकला आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडून या ठिकाणी सुरुवात झाली. इथे पाहतो पडल्यानंतर धाप दिशा आतमध्ये वळण घेतलं चेंडूने. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन पहिलं. समोर जाऊन बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता सागरने. विकेटचं पतन पडल्यानंतर चेंडू जबदिशी आतमध्ये येऊन आपण पाहतोय. डॉट चेंडू विकेटचं पतन आपण पाहिलं गेलं. त्यानंतर गोलंदाज सज्ज पंताच्या डाव्या साईडने. इथे गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाज या ठिकाणी बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय. जसं सागर बाद झालं त्यानंतर बेस्ट डाऊन दुसरा विकेट आपण पाहतोय. हा बॅट आपण पाहिलं, थोडं वरती राहिले, खालून चेंडू निघाला, बेल्स डाऊन झाली. विकेट आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं गेलं. शुभम गायकवाड माघारी परतलाय. बॅक टू बॅक विकेट, दोन फलंदाज त्रिफळाचीत झाले. शुभमची जागा, दोन्ही फलंदाज पाहिलं तर बॅकफूटवरती पंच करण्याचा प्रयत्न केला दोन्ही फलंदाजाने. समोरून केल्याचा प्रयत्न नाही, कोणतीही मोमेंट नव्हती. दोघेही बॅकफूटवरती जाऊन पंच करायचा प्रयत्न केला गेला. पहिल्या 3 चेंडूवरती घातक ठरला गेला. गोलंदाज संकेत, चांगले संकेत दिले संकेतने. पहिल्या 3 चेंडूवरती 2 विकेट. यानंतरची मॅच आपण पाहतोय. चांगला चेंडू पंच केला चेंडूला. इथे सिंगल आली. काल रितेश मोरे याची अकुलवाडी संघ पाहिला गेला. पहिला सामना दिमाखात जिंकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो बॅकफूटवरती गेला. काल श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघ ज्याने खऱ्या अर्थाने कालची रात्र गाजवली. पहिली रात्र जय भवानी जय हनुमान नेवाली. दुसरी रात्र आपण पाहिली होती काव्य इलेवन धामोते. तिसरी रात्र GC खांडस. चौथी रात्र श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आणि 5वी रात्र आपण पाहतोय. या वसीमबाई या. पावणेमध्ये शतरक्षा आहे, त्याच्यामधून आपण पाहतोय कव्हर रिझनमध्ये एक चेंडू ढकलला गेला. एक सिंगल आली. सिंगलने 5व्या चेंडूवरती 1 धाव, 2 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. वसीमबाई या. बाल्या मामा तुमची वाट या ठिकाणी पाहतोय.
5 चेंडू शांतता पसरली, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज. कोणती धाव न घेताना माघारी परतले. इथे आपण पाहतोय जरूर पंजा ओपन झालाय. वाईट चेंडू आणि त्या 4 अर्थात वाईटच्या या 5 धावा. 5 धावा आपण पाहतोय. वाईटच्या या 5 धावा स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचली 7. पहिल्या षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकात धावसंख्या 8. 2 गड्यांच्या मोबदल्यात दोन्ही फलंदाज त्रिफळातून माघारी परतलेत. सागर लदगे आणि शुभम गायकवाड माघारी परतलेत. निनाद आणि निनादला साथ द्यायला मैदानात आपण पाहतो आहे रुपेश ही जोडी मैदानावरती आहे. 5 धावा आपण वाईटच्या जरूर पाहिल्या गेल्या त्या ठिकाणी. गोलंदाज तयार. चला 15 मिनिटात आपल्याकडे 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. इथे निनादने टॉस केला. चेंडूला बराच काल चेंडू हवेमध्ये नो मॅन झोनमध्ये ट्रॅव्हल 4 शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. दुसरी धाव चिते काही चपलाईने हरण्याच्या गतीने पूर्ण केली. 2 धावा स्कोर कार्डवरती. निनादला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. या मैदानाचा अनुभव आहे. या मैदानावरती चांगल्या प्रकारे फटकेबाजी केली निनादने. अष्टपैलू खेळ साकारला आहे. त्याला इथे त्याच पद्धतीने खेळावं लागेल. 2ने स्कोर कार्ड 10 आकड्यावरती. दामतगावचा केतन मात्रे अब्जा उद्या या ठिकाणी एन्जॉय करताना दिसेल. त्याची पण टीम उद्या आहे. थांबला जसं रणपदी चुकला गेला, थांबला गेला. यानंतरची मॅच निनाद समोर सापडला. फेकला चेंडूला सीमा रेषा पार. रस मिळतीचा वाईडिश लॉंग ऑन. फक्त पाहत बसला. चेंडू आर पार. सीमा रेखा पार. षटकार. याने या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक एसके भाई यांची गाडी आली. घेऊन आले गाडी. या स्पर्धेचे आयोजक अफजल टिवाले. चिकनपाड्याला गेले होते, मंगनीला गेले होते, साखरपुड्याला असले साहेब आले आणि त्यांचे खास मित्र बाल्या मामा इथंचे. तर धन्यवाद आपण आलात सर. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. कमबॅक करणार चेंडू अफजल टिवाले वय वर्ष 17 यांच्या नावाची स्पर्धा. सध्या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, दामत गावाचं नाव उंचावरती नेणारा खेळाडू, अभिद 11 संघाचा ओपनर. इथे जोरवर चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर गेला. पंच 2 समांतर करतात. वाईट चेंडू स्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतो.
धावसंख्या स्कोर कार्ड 17. चला ओव्हरऑल टीमचा कॅप्टन आपली टीमचा कॅप्टन आपण दोन्ही संघ शेवटची मॅचची आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. पुन्हा एकदा धोतारा फील पिच खन फटका ज्याला म्हटलं जातं आणि इथे डॉट चेंडूवाला निर्धाव चेंडू. चला मुंडे आपला कॅप्टन पाठवून द्या. रिवासाठी दुधारी तलवार चेंडूवरती वार चेंडू होत वन बाउंड चेंडू सीमारेखा पार चौकार. 4 धावा पाहिजेत. 4 धावा आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो. नितेश तरे आम्हाला सांगतात 21 धावा स्कोर कार्ड वरती. वडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझल्टमध्ये चेंडू त्या होतो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू उतरा चिते कशा आपल्या धावले त्या ठिकाणी जरूर आपण पाहतो आहे. चेक केलं जाईल. इथं चेक केलं जाईल ही रन पूर्ण आहे की नाही. नॉट आउट आहे. संख्या जाऊन पोचली ती 23 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि त्या पद्धतीने माझे धावा त्या धावा या ठिकाणी आल्यात. कारण पहिल्या 2 षटकामध्ये किमान त्या धावांची गरज आहे. 10-11च्या सरासरी धावा बनवायला पाहिजेत. 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते. त्यांनी कोणत्या प्रकारची कामगिरी केली नव्हती. भरोशाचे फलंदाज बिनभरोशाचे निघाले होते. सलामीवीर सागर त्यानंतर वन डाऊनला शुभम दोघेही स्वस्त्यामध्ये माघारी आले होते. इथे गोलंदाज पाहतो आपण. अनिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्राईकला रुपेश, नॉन स्ट्राईकला निनाद. चांगली कामगिरी निनादची आत्तापर्यंत आपण पाहिले गेले. संघासाठी सुरेख कामगिरी करतोय. गरज आहे. सागर आणि शुभम बाद झाल्यानंतर जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना अनिलचा शॉट पिच चेंडू रुपेशने पाठवला. पिकअप शॉट जसा आला तसा चेंडूला वापस पाठवला पाठीमागे. षटकार लाजवाब फटका. जरी आपण पाहतो सागर आणि शुभम बाद झाले असतील तरी रुपेश आणि निनाद या दोघांवरती मतात दोघांमध्ये ताकद आहे, दमखम आहे. त्या पद्धतीने ते कामगिरी करू शकतात. आणि त्याच पद्धतीने पाहिलं गेलं तर चांगली पार्टनरशिप दोघांकडून आत्तापर्यंत आपण पाहतोय. 29 धावांची पार्टनरशिप दोघांकडून आता पाहिली गेली.
2 फलंदाज बाद झाल्यानंतर चांगली पार्टनरशिप बनावी लागेल. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. अफजल टिवाले आपण या ठिकाणी असे अफजल तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. नितीन गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू आपण पाहिला त्याच्यावरती षटकार त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. सुरुवातीची फलंदाजी म्हटली जाईल कारण खूप गरज आहे एखादा मोठ्या फटक्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं. ते करत असताना इथे चांगला चेंडू आणि त्यावरती बहादर फटका. बघा चेंडूमध्ये खराबी नव्हती पण टायमिंग एवढं सुरक्षित होतं, चांगलं होतं निनादचं. वाईड स्लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये चेंडू आरपार सीमारे का पार षटकार. चांगल्या चेंडूचा चांगला समाचार. परफेक्ट क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. अमीर वडोली संघाला पाठबळ द्यायला एकच ग्रामपंचायत आहे. पाठबळ द्यायला या ठिकाणी उपस्थित झालाय. गरज आहे, सपोर्टरची गरज असते हौसला वाढवण्यासाठी. इथे धावसंख्या 36. एक सिंगल जरूर आली होती का षटकारानंतर. चांगली कामगिरी. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडनी निनादसाठी पुढचा चेंडू. चांगला चेंडू पडल्यानंतर जवळून निघून गेला. लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि नेहमीच आपण पाहतो अशा बॅट्समनसाठी खुरंबाईचे सुपुत्र अबुजर याच्या नावाची स्पर्धा आपण मे महिन्यामध्ये पाहणार आहोत. जरूर अबुजर चषक होईल मे महिन्यामध्ये. एक धाव्या दरम्यान येते. एका धावेने स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती आणि षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. 37 धावा स्कोर कार्ड वरती संकेत पारधी आपण पाहतोय. पहिल्यांदा होतं संकेत मालुसरे, आता संकेत पारधी गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं स्लॉगवर अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. जाऊया मॅचकडे. अफजल टिवाले चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहता. आजची 5वी रात्र, 5वी रजनी. होराळे टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. इथे फुलटॉस चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. चांगला झेल, फलंदाज बाद. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. चांगला फलंदाज माघारी पाठवलाय संकेत पारधीने. विकेट क्रमांक 3 निनाद कराले बॅक टू पवेलियन. झटका. इवन चषक जो पहिला कर्जत रजनी स्पर्धा घडली होती त्याचे आयोजक इम्रान भाई आता इथून रजा घेतात. त्यांचं मनापासून धन्यवाद. दादा आलात, या स्पर्धेची मजा लुटली. उद्या रविवारी नितेश, तर हे तुमचा धंदा आहे तसं त्यांचा पण धंदा फुल आहे.
हां, उद्या महाशिवरात्र आहे. पहिला चेंडू गातडला स्लॉगवरती विकेट पाहिलं गेलं. नवीन फलंदाज संकेतला पाहतोय. संकेत टू संकेत. साडेची आजची इन्साईट घेतली होती. एस टी रक्षक थोडीशी गडबड करताना दिसला. एक सिंगल आली. सिंगल स्कोर कार्ड थांबला होता. तो जाऊन पोहोचला तो 38 या आकड्यावरती. 38. लॉस फॉर 3 विकेट. 3 फलंदाज बाद झालेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहतोय. ह्या इनिंगचा शिल्लक आहे. खूप महत्त्वपूर्ण दिवस. उद्या अंतिम रात्र असेल. समोरून खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेस होतं. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 39 या आकड्यावरती. इथं पाहतोय जोरदार पहार. चेंडू वरती वर. रुपेशच्या बॅट मधून आला चेंडू. निघाला बाहेर. षटकार. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 45 या आकड्यावरती. धावसंख्या पाहिजे. आणि धावसंख्येला आकार देत असताना आव्हान ठेवायचे तर 50+ धावा पाहिजेत. इथे कालव्या टप्प्यामध्ये वाईडी स्लॉंगर काऊ कॉर्नरमध्ये शतरक्षकाला एक धाव पूर्ण. दुसरा करता प्रयत्न आणि इथे फॉर्मलिंग. खराब शतरक्षक कलेक्शन झालं नाही. गॅदरिंग झालं नाही. 2 धावा या दरम्यान आपण पाहिल्या. धावसंख्या 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. गारवा जाणवला. थंडगार वारा. इथे पुन्हा आता शोधून पार करण्याचा प्रयत्न होता. फाईन फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. इथे धावाच्या स्वरूपात संकेत बाद होईल. रुपेश स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना या एक धावेने स्कोर कार्ड 48. अरे इनिंगचा आपण पाहतो शेवटचा चेंडू. लास्ट चेंडू असेल. महेंद्र माही नवीन फलंदाज. संख्येचा टी शर्ट क्रमांक 49 आहेत. आत्तापर्यंत धावा 48. आणि ते 49 वाली धाव त्याला तर घातक ठरली. ती घेण्याच्या प्रयत्नात तो धाव चीज झाला. रुपेश स्ट्राईकला. तर रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय वेस्ट साईडसाठी. सर आहेत सर बघा. फेअर डिलिव्हरी. तर 49 धावा झालेत. 50 धावांची गरज. टॉस या ठिकाणी करायची. या अफजल आपल्या शुभासे टॉस या ठिकाणी करूया.
चल या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. या सर, टॉस आपण या ठिकाणी करूया. पुरोहित मुंडे आणि त्याच्यासोबत जय भवानी बारापाडा, अर्थात ते लॉट्स आपल्याला जी नावं माहिती होती कॉल होता, तसं आम्ही पुरोहित नाव टाकलं होतं. पुरोहित आम्हाला वाटलं सरनेम वाटलं होता. त्यानंतर आता रेकॉर्डवरती चेक केलं तर पुरोहित मुंडे म्हणून नाव भेटला. त्यामुळे आम्हाला त्या टीमची नावं भेटली. तर जय भवानी क्रिकेट संघ बारापाडा संघ आपण टॉस जिंकलाय. आणि पुरोहित तुमच्या टीमचं नाव? जय हनुमान होराले. चला, एस के भाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर अभिजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती शादाभाई नजे, मनानभाई सर्व या ठिकाणी आपण पाहतो एन्जॉय करतात. या सर्वांना विनंती करतो मॅच पाहण्यासाठी. मामा आपण या ठिकाणी या. योगेश सर.
दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होत असताना पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती टाकला गेला. गोलंदाज आपण पाहतोय प्रेम अगदी एस्टनच्या मधोमध सापडलाय फलंदाज. पहिला हादरा बसतोय अकोलवाडी संघाला. करत असताना धावा धावफलकामध्ये आतापर्यंत 12 पहिलं षटक चालू आहे. प्रेम गोलंदाजी मार्कवरती 3 बॉलमध्ये 3 चौकार आलेत. चौकाराची हॅट्रिक इथून आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळी अगदी आपण पाहताय कलात्मक फटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल सरळ चालला डीप पॉईंट सी महाराष्ट्राच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अगदी आपण पाहताय 16 वरती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहताय पहिली विकेट खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती आली. आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर निकेत मालुसरे मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला आणि त्याच्या बॅटमधून हे सलगचे 4 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. ओ यावेळी ऑन साईडला मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज ओ पकडले कॅच फ्रेमनं. मिळाली आहे विकेट. निकेत मालुसरे हाज टू द डिपार्ट. पहिला हादरा पहिल्या बॉलवरती आला होता आणि तदनंतर अगदी आपण पाहताय शेवटच्या बॉलवरती इथून मात्र निकेत मालुसरेला परत पाठवलाय.
परंतु ते जे आलेले 4 चौकार आहेत ते 4 चौकार खऱ्या अर्थानं आपण पाहताय ती धावगती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. सलग 4 बॉलमध्ये ते 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. एकंदरीत धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे अकुलवाडी टीमची ती मात्र अगदी आपण पाहताय 16 धावा धावफलकावरती आल्यात. 16 धावा धावफलकावरती आहेत. विकेट झोन आलात. सलामीचे फलंदाज अगदी आपण पाहताय रमेश लोभी पहिल्या बॉलवरती अगदी बाद झाले. तदनंतर आपण पाहताय निकेत मालुसरे आले ते देखील बाद झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये संकेत मालुसरे आणि हर्षद पवार हे 2 फलंदाज तुम्हाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय संकेत मालुसरे असतील. नॉन स्ट्रायक एंडवरती हर्षद पवार हे 2 फलंदाज सध्याच्या घडीला या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश सेकंड ओव्हरमध्ये तुम्ही त्याला पाहताय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. पॉवर प्लेचा षटकाचा खेळ समाप्तीनंतर गणेश आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता पूल केलाय. शॉर्ट टर्म पूल बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गुल. 6 धावा षटकार. बावीस धावा धाव फलक्यावरती आल्यात. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय 16 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये गणेश आला आणि गणेशच्या बरोबरमध्ये देखील आपण पाहताय संकेत मालुसरेच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकंदरीत टीमची धावसंख्या अगदी आपण पाहताय 22 धाव फलकावरती पाहायला मिळते आहे. हो पुन्हा एकदा आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार इथून पाहायला मिळतो आहे. कडक बॅटिंग पाहायला मिळते आहे. संकेत मालुसरेचे देखील 4 चौकार निकेत मालुसरेच्या बॅटमधून आले आणि इथून 2 सलगचे षटकार फलंदाज संकेत मालुसरेच्या बॅटमधून पाहायला मिळतात. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आल्यात. 22 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 28 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे संकेत मालुसरेचे देखील. हो पुन्हा एकदा फुललेंचा बॉल ऑन साईडला अगदी आपण पाहताय व्यवस्थित कनेक्ट झालाच नाही आहे. तिथून देखील एक सिंगल जाऊ पाहायला मिळते. 2 षटकार आल्यानंतर एक सिंगल मिळवली. सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 29. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा 24 बॉलमध्ये. दुसरं षटक चालू आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. 29 धावा म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर 9 बॉलमध्ये अर्धा धावसंख्येचा पाठलाग इथून केला आहे. बघा मित्रांनो अकुलवाडी टीम आपला डगआउट कुठे आहे तिथे बसा आणि बाकीचे जे पाठीराखे आहेत त्यांना विनंती आहे की डगआउट खाली करा. चला ओराले टीम आपण डगआउटमधून बाजूला व्हा. आपली ज्यावेळी बॅटिंग येईल त्यावेळी आपल्याला डगआउट मिळेल. ओराले टीम आपल्याला फायनल कॉल आहे. सॉरी अकुलवाडी टीम आपल्याला फायनल कॉल आहे. आपण डगआउटमध्ये चला. आपल्यासाठी डगआउट आहे. आपल्याला बसण्याची व्यवस्था 11 खेळाडूंना त्या डगआउटमध्ये केलेली आहे आणि बाकीचे जे पाठीराखे आहेत जे मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती या. आपल्याला व्यासपीठावरती भरपूर जागा आहे. आपण व्यासपीठावरतून आपल्या या स्पर्धेचा आनंद घ्या. परंतु डगआउटमध्ये आपले फक्त खेळाडूच असतील. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही फिल्डर नसेल. ते डगआउट खेळाडूंसाठीच बनवलं आहे. फलंदाज इथून बाद झालेत. विकेट आली आहे. हर्षद पवार देखील इथून बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गुरुनाथ लोभी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. अगदी आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती गुरुनाथ लोभी यांना तुम्ही बॅटिंग करताना पाहताय. 5व्या क्रमांकाचा
हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावा धावफलकामध्ये 29 आल्यात. अर्ध लक्ष इथून कंप्लीट झालंय. अगदी जर पाहायला गेलं तर 10 बॉलमध्येच 29 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. गुरुनाथ लोभी. हो ऑन साईडला पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट फटका. मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी शुभम. चांगली फिल्डिंग. आणखीन एक सिंगलला तिथून आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त मिळणारच नाही आहे. एक धाब आली आहे. एका धाब्यानं धावफलक 30-50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत 11 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. म्हणजेच काय तर 13 बॉलमध्ये धाबा बनवायचे त्या 20 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळं कंपल्सरी चेस तर तुम्हाला इथून करावाच लागेल. विकेट्स आल्यात. अगदी आपण पाहताय 3 आतापर्यंत अकोलवाडी टीमच्या या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हो वेगवान बॉल वेगानं बीट केलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आल्यात. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अकोलवाडी टीमच्या त्या मात्र 30 धाबा धावफलकावरती आल्यात. विकेट आल्यात 3. 50 बनवायचे आहेत. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. इथून जर पाहायला गेलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय संकेत गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहणार आहात. आता 12 बॉलमध्ये 20 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. 12 बॉल 20 धावसंख्येचा बचाव म्हणजे प्रत्येक षटक एवन जोडी. मिजानबाई या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती या. सहर्ष स्वागत आपलं. 12 बॉल 20 ची आवश्यकता. चला वेळ नका घेऊ. मॅच लगेच स्टार्ट करा. 12 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती संकेत. समोर जर पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय गुरुनाथ. पहिला फुल टॉस बॉल समोर. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत एकच धाव आली आहे. धावसंख्या 31 धाबा धावफलकावरती आल्यात. म्हणजे आता येणारे 11 बॉल आणि धाबा बनवायचे आहेत त्या 19. 11 बॉलमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता अजूनही अकोलवाडी टीमला या मॅचमध्ये. ओ ऑन साइडला घुटना टेक और सिक्सर देख. सहा धाबा आल्या या बॉलवरती. 6 धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 37 वरती. 37 धाबा धावफलकावरती आल्यात. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फलंदाज संकेत मालुसरेची 3 आत्तापर्यंत आपण पाहताय षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 चौकार आपण पाहताय निकेत मालुसरेच्या बॅटमधून आले. परंतु तो जसा बाद झाला तसे मात्र संपूर्ण जबाबदारी ही संकेत मालुसरे याच्यावरती आली आणि तो मात्र त्या जबाबदारीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. एकंदरीत टीमची धावसंख्या 37 आली आहे. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना म्हणजे आता 13 धावसंख्येची इथून आवश्यकता आहे. 10 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. मॅच संपलेली नाही आहे कारण की अजूनही 10 बॉलमध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. संकेतनं जर का इथून डॉट बॉल फेकले, संकेतनं जर का इथून विकेट घेतल्या तर मात्र या मॅचमध्ये ती पकड पुन्हा एकदा तलपे बडवली टीम मात्र मजबूत करेल. परंतु इथून अगदी आपण पाहताय तो व्हाईट बॉल झालाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 38 धावा. 10 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता. एक एक बॉल एक एक धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही अशा पद्धतीनं खर्च करू शकत नाही. हो समोर उडवलाय.
लॉंग ऑन सीमा पार, धाबा मिळतील 6. षटकार धावसंख्या या षटकारानंतर आपण पाहताय 44-44. 44 धावा धावफलकावरती आहेत. संकेत मालुसरेच्या बाटमधून हा 4था षटकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती 44, म्हणजे 6 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 9 बॉलमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. हो, समोर पुन्हा एकदा उडवलाय बॉल. हो, चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग पाहायला मिळतीये. बॉलला आतमध्ये ढकललाय. इथे मात्र अगदी जर पाहायला गेलं तर सीमारेषेच्या पलीकडे अगदी बॉल आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु बॉलला आतमध्ये ढकललाय. चेक करायचं. चला, सेफ आहे. पहिले हवेमध्ये होते, बॉलला आतमध्ये ढकललं, त्याच्यानंतर बाउंड्री लाईनवरती पाय आलाय, त्याच्यामुळे धावा इथून बचावलात. धावा मिळतील या बॉलवरती. फक्त सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय. 45 धावा धावफलकावरती. 5 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, दूरवरून खेळलेत. पंचांकडे व्हाईटसाठी अगदी दात मागतात. पंच सांगतात की हा डॉट बॉल आहे, व्हाईट लाईनच्या आतून आला. आता येणारे 7 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच आपल्याकडे खऱ्या अर्थानं ती कलाटणी देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये संकेत करतायत. हो, यावेळी ड्राईव्ह केल्या लॉंगॉनमध्ये सागर लदगे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल धाव आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते 46. आता येणारे 6 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 4. 6 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता. कालच्या अगदी आपण पाहताय सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचमध्ये तो कारनामा केलाय गोलंदाज संकेतनं. बंजारपाडा टीमकडनं 6 बॉलमध्ये 4 धावसंख्येचा बचाव. याच मैदानावरती, याच खेळपट्टीवरती, याच अफजल ट्रॉफी 2000 अफजल टिवाले चषक 2026 मध्ये तो कारनामा झालाय. त्याच्यामुळं आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये या 4 धावा इथून बचाव करेल का तलपे वडवली टीम, की मात्र अकुलवाडी टीम या धावा इथून मात्र चेस करेल. मॅच संपलेली नाही आहे, मॅच अजूनही बाकी आहे. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते आहे. अगदी जर पाहायला गेलं तर दोनही टीम या मॅचसाठी मात्र तो संघर्ष करतात. ती फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. तगडी फाईट इथून आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज निनाद कराले. हो, पहिला बॉल ऑन साईडला सरळ निघून चाललाय. सीमा पार, धाबा मिळतील 4. विजयाचा विजयी चौकार. विजय चौकार आलाय.